आमच्या पूर्ण गावाचे साहेब यांचं चौथ्या पूर्ण स्मरण या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या आठवणी जागृत व्हाव्या या कार्यक्रमासाठी सरकार साहेब रावल कर्तव्यदक्ष आमदार दिला त्यांचे पिताश्री आदरणीय सरकार साहेब रावल या ठिकाणी आले आहेत। तसंच आपल्या धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब धरतीताई देवरे सुद्धा आलेले आहेत। भाऊसाहेब भाजपाचे गटनेते आदरणीय नारायण आपला कामराजी भाऊसाहेब, सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या आलेले सर्व ग्रामस्थ, आमच्या साहेबांवर प्रेम करणारे स्नेहीजन आणि सर्व साहेबांचं नाव सुधाकर आहे। सुधाकर हे सूर्याचं दुसरं रूप आहे आणि सूर्याला किती तेज असतं हे सांगायची गरज नाही, कारण हिला आहे तो आपण कधीही विसरू शकत नाही। एवढं गोड व्यक्तिमत्व होतं आमच्या वर्षी गावाचं, म्हणजे खऱ्या अर्थाने एक श्वास गेलेला आहे। मी तर असं म्हणेल साहेबांच्या बद्दल की वर्षी गावाचा श्वास गेला, आता सोन्याचा घास गेला, दीन दुबळ्यांवर उपकार करणारा प्रेमाचा भास गेला, समस्याची जाण ठेवणारा एक खरा अभ्यास गेला। सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्मृतीस्थळाचं स्मारकाचं, साहेबांचं स्मारकाचं अनावरण करायचं आहे। हे जे साहेबांचं हुबेहूब शिल्प ज्यांनी तयार केलेलं आहे ते गवळी बंधू यांचा विशेष उल्लेख करणं खूप गरजेचं आहे। साहेबांचे जे शिल्प आहे ते अतिशय हुबेहूब त्यांनी तयार केलेलं आहे। त्या गवळी बंधूचं मी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। साहेबांच्या स्मृतीस्थळाच्या स्मारकाचं या ठिकाणी सरकार साहेब रावल आणि आदरणीय ताईसाहेब धरतीताई देवरे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे। एक माणुसकी जपणारं आमचं व्यक्तिमत्व होतं, दुःख देणारं व्यक्तिमत्व होतं। हे व्यक्तिमत्व आपल्यातून हरवून गेलेलं आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने स्मृतीस्थळांच्या स्मारकाचे उद्घाटन झाल्यानंतर असं वाटतंय की साहेब आताही आपल्यामध्ये आहेत। ही भावना आपल्या सर्वांच्या कदाचित हृदयात आलेली असेल। अतिशय गोड व्यक्तिमत्व, म्हणजे मी तर म्हणतो आमच्या नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी या वर्षीचा मान शान वाढवलेली आहे असं एक व्यक्तिमत्व।
आमदार जयकुमार भाऊ बोलतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बोरसे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सारे सदस्य, बोरसे गावातील सर्व नागरिक, परिसरातून आलेले सर्व नागरिक, शिंदखेडा तालुका, धुळे जिल्हा आणि महाराष्ट्रात आलेले सर्व सोना मुलाचे मान्यवर, आपतेष्ट, बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने श्री सुधाकरजी बोरसे साहेब, रोजगाराचं काही साधन नव्हतं, पाऊस पडला त्याच्यावर जगणं होतं आणि म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आपलं जीवन यापन करत राहिले आणि त्या सगळ्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर सरकारी नोकरी स्वीकारली. सरकारी नोकरीमध्ये इरिगेशन विभागामध्ये ते कामाला सुरुवात त्यांनी केली आणि एखादा दुष्काळामध्ये दुष्काळाची झळ घेतलेल्या व्यक्तीला पाण्याचं महत्त्व हे माहीतच असतं आणि काम केलं. परंतु माझ्या तालुक्याबद्दल देणं लागतं, ज्या त्यांनी बदली करून घेतली आणि जे प्रकल्प अद्यापूर्व होते त्यांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान 2004च्या दरम्यान मी आमदार झालो. दोघांचं ध्येय एकच होतं की दुष्काळमुक्त शिंदखेडा तालुका करायचा आहे आणि म्हणून आमची दोघांची आजारी झाली आणि दुर्दैवाने अकाली, म्हणजे अजून काही काळ जगले असते परंतु ते आमच्यातनं निघून गेले. त्यांनी अमृत पाजले आणि सगळे सुशिक्षित आहेत, उच्च विद्या विभूषित आहे. पुढची पिढी तर काही लोक फॉरेनला बी आहेत आणि हे सगळे करून बोरसे परिवार स्थापित करून ते राहतील, ते कायम आमच्या आठवणीमध्ये राहतील. आपण सारेजण इथे आलेत, आपलं स्वागत करत असताना लोकांचं जीवन एक वेगळं असते. जय महाराष्ट्र, जय खानदेश. मित्र हो, आदरणीय आपल्या तालुक्याचे लाडके आमदार भाऊसाहेब जयकुमार रावल यांचा शुभेच्छा संदेश आपण ऐकलेला आहे. नुकताच जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आदरणीय कुसुम, वीर हरवला, सूर हरवला, प्रेमाचा महापूर हरवला, वर्षी गावाचा मौल्यवान हिरा कोहिनूर हरवला, स्नेहवंताचा चेहऱ्यावरील आनंदाचा नूर हरवला, परिवाराला साथ देणारा भक्कम आधार हरवला, नाव झाले अमरपण, हृदयस्थ सुधाकर हरवला. आदरणीय साहेब आपल्यातून गेलेले आहे. मी याच्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय गटनेते कामराजी भाऊसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे नेते लोकनेते सरकार साहेब रावल, मार्केट कमिटीचे चेअरमन आदरणीय नारायण भाऊसाहेब, धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय धरतीताई देवरे, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, उपस्थित असलेले पंचायत समितीचे सभापती आणि बोरसे साहेबांवर प्रेम करणारे, बोरसे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे मित्र परिवार, सगळे त्यांचे नातेवाईक मंडळी आणि बोरसे परिवार. मित्रांनो, आता आपण आमदार रावल साहेबांना ऐकलं, सिंचन, शिक्षण आणि उद्योगाचा ध्यास घेऊन 2004 साली जेव्हा जयकुमार भाऊंनी या सिंदखेडा तालुक्यात, या सिंदखेडा विधानसभा क्षेत्रात राजकारणाला सुरुवात केली, तर सिंचनाची जी प्रेरणा होती, आता जयकुमार भाऊ यांच्या भाषणात बोलले की सिंचनाची जी प्रेरणा होती ती आदरणीय एस.आर. बोरसे साहेबांकडून प्रेरणा घेऊन आज या सिंदखेडा तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्याचं काम जयकुमार भाऊने हाती घेतलेले. तर खरी प्रेरणा त्यावेळेस आदरणीय बोरसे साहेबांची मनात बाळगून जयकुमार भाऊने ती प्रेरणा घेतली. आता मागाशी जे वक्ते बोलले की आमच्या वर्षी गावाचा हिरा, मी त्यांना सांगू इच्छितो की बोरसे साहेबांचं काम इतकं मोठं होतं, इतकं महान होतं की ते बोरसे साहेब नुसते वर्षी गावाचे नव्हे तर सिंदखेडा तालुक्याने धुळे जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी
धुळे जिल्ह्यासाठी काम केलं, सिंदखेडा तालुक्यासाठी काम केलं, असे महान व्यक्तीचं एक महान स्मारक या बोरसे परिवाराने या त्यांच्या राहत्या गावी केलं. खरं म्हणजे आजच्या नवीन जे इंजिनियर असतील त्यांना हे प्रेरणा पोहोचतंय की बोरसे साहेबांनी त्यांच्या आयुष्यात इंजिनियर म्हणून स्वतःसाठी काम न करता या तालुक्याच्या जनतेसाठी, या धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम करण्याची प्रेरणा आताच्या सगळ्या इंजिनियर लोकांनी आणि शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, अशी मी त्यांना अभिवादन करताना विनंती करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल परिवाराचा धन्यवाद मानतो. धन्यवाद. आणि ज्यांनी आपल्या सिंदखेडा तालुक्याला अतिशय दमदार देणगी दिली, आमदार म्हणून आदरणीय जयकुमार भाऊ यांचे पिताश्री आदरणीय सरकार साहेब रावल यांना विनंती करतो की त्यांनी या स्मारकाबद्दल आमच्या साहेबांबद्दल मनोगत व्यक्त करायचं. जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, खरोखर आपल्या सिंदखेडा तालुक्याचं खरोखर आपल्याला कधी कधी कौतुक वाटतं. कारण की पुष्कळदा मला आठवतं की आम्ही लहानपणी जेव्हा बोर्डिंगमध्ये गेलो तेव्हा आपल्या धुळे जिल्हा हा किंवा बागा कुणी त्याला ओळखायचं नाही, खानदेश म्हणायचे. परंतु त्या ठिकाणी असे हिरे जन्म घेतलेले आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या वर्षी गावाने आपल्या धुळे जिल्ह्याला 2 सुधाकर दिले आहेत. एक डॉक्टर सुधाकर बोरसे आणि एक डॉक्टर इंजिनियर, आपले इंजिनियर साहेब. आजकाल जे सर्व आमचे तरुण वर्ग आहे ना, मला डॉक्टर बनायचे आहे, मला इंजिनियर बनायचे आहे, हे तर किती वर्षापूर्वी 50-40 वर्षापूर्वी हे डॉक्टर आणि इंजिनियर एका खेड्यागावातून बनले आहेत. हे एक सर्वात मोठा आदर्श आहे. या ठिकाणी खरं म्हणजे सुरवाणे धरण जे आज आपण पाहतो एवढं पाण्याने भरलं वगैरे आहे, आणि हा धरणाचा जे पाया आमच्या ह्या मातीचा इंजिनिअरने रचला आहे, ही सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. मी खरं म्हणजे बापूचे ह्यासाठी आभार मानतो. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम करतो. आमच्यासारखे काम करून चालले जातात, त्याची आठवण कोणी ठेवत नाही. म्हणून बापू, मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे तुमचे आभार मानतो. कारण की हे लोकांसाठी एक स्मृतीस्थान आहे. लोकांना माहित नाही, एक वर्षी गाव लहान त्या ठिकाणी असा एक व्यक्ती तयार होतो की सुलवाड सारखं धरण बांधतो. इंजिनियर होतो त्या काळामध्ये. त्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज फक्त धुळ्याला पॉलिटेक्निक होतं आणि पुण्याला कॉलेज होतं. अशा वेळेला एक इंजिनियर होतो आणि एवढं चांगलं काम करतो. आज जे धरण आपण पाहतो की सरळ हे जे 3 आपले हे झाले आहेत, बंधारे झाले आहेत, खरोखर याच्याने आपल्या संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट झाला. आणि अशा व्यक्तीचं स्मरण करणं, आठवण करणं, मी बापूंना शेवटी ज्येष्ठ नागरिक म्हणून मी सजेशन देणार, बापूंना सांगणार, बापू आमची एक विनंती राहील की इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्यांना आपण पत्र पाठवून आमची त्यांची सहल इथं घडवून आणायची. कारण की पुष्कळदा काय, त्यांना इंजिनियर झालं, नोकरी करायची, जेमतेम पाठं टाकायचं हे काम नाही. काहीतरी सॉलिड काम केलं पाहिजे. आणि सॉलिड काम केलं तर तशी अशी स्मृती राहते. मी फक्त एक आणखी सांगेन, जरा माहिती मला वाटत, हे कैलास शब्द सुद्धा तुम्ही काढून टाका. बरोबर, स्मृती वगैरे बरोबर आहे, ते कैलास नाही, ते जिवंतच आहे, त्याची स्मृतीच आहे. आम्ही 10 साहेबांचे वाढदिवस साजरा याच्यासाठी करतो की ते आमच्यासाठी गेले नाही, त्यांनी अनेक कामं केली आहेत. कारण की शेवटी तुम्हाला माहिती आहे, अशा व्यक्तीचं माहिती लोकांना पाहिजे. मी या वर्षी गावामध्ये जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी माझे मित्र नडाले शिंदे मला घेऊन आले होते. तेव्हा सरकार साहेब या ठिकाणी बोरसे साहेबांनी फार चांगली जागा अशी निवडली आहे. चांगलं गार्डन बनवलं होतं. इथं काही पाईप फॅक्टरी होती त्यावेळेला. त्या काळामध्ये मी सांगतो तुम्हाला 35-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि हायवेवरती इतकं सुंदर दिसायचं. म्हणून या माणसाची कल्पकता फार चांगली आहे. मला आज दुर्दैव माझी काही त्याच्याशी भेट होऊ शकली नाही, पण त्याची जागा पाहण्याचा योग मला 40 वर्षापूर्वी आला. आणि तेव्हापासून मला कल्पक व्यक्ती आहे की या ठिकाणी इतकं यांच्या स्वतःच्या गावाला एक चांगलं बगीचा बनवला होता आणि चांगलं एक रम्य स्थान असं बनवलं होतं त्यांनी. मी या ठिकाणी खरोखर म्हणजे खास करून या ठिकाणी मी तरुण लोकांना खास करून त्यांना निरोप दिला पाहिजे
की एक व्यक्ती एका खेड्यागावातून जाते आणि खेड्यागावातून जाऊन इंजिनियर बनते आणि इंजिनियर एवढंच न होतं आपल्या गावाच्याकडे लक्ष देतं. काही काही पुष्कळसे लोक इंजिनियर डॉक्टर होतात, बाहेरगावी जातात, पण त्याच्या गावाकडे लक्ष नसतं. आज आपण या ठिकाणी जी बसलो आहे ती जागा माझ्या माहितीप्रमाणे बापू त्यांनी घेतली आहे. त्यांनी त्यावेळेस सुधारणा केली. मला वाटतं या हायवेवरती इतकं सुंदर ती जागा त्या काळामध्ये आणि आपण ती जोपासना केली. मी बोरसे परिवारांचे आपल्या शिंदखेडा तालुक्यातर्फे आभार मानतो. यासाठी की तुम्ही 2 सुपुत्र दिले आणि एवढंच नव्हे तर त्यांची स्फूर्ती तुम्ही जागृत ठेवली आहे. या ठिकाणी तुम्ही हे धरणाचं सुद्धा त्या ठिकाणी हे लावलं आहे. तर मी तुम्हाला सांगेन की एक चांगली प्रतिकृती सुद्धा तुम्ही या ठिकाणी त्याची बनवा. लोकांना कळलं पाहिजे की सुरवाणे धरण हे त्यांनी बांधलं आहे, त्या काळामध्ये बांधलं आहे. आज तर प्रगती एवढी मोठी झाली आहे, पण प्रगतीचा जो झरा आहे तो खेडेगावापर्यंत गेला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. हे काम आमच्या या गावचे आपल्या धुळ्यात जिल्ह्याचे सुपुत्र सुधाकर वगैरे केलंय. खरोखर त्यांच्या नावामध्ये सुधाकर ठेवलंय. खरंच अनेक सुधारणा त्यांनी केल्या. या सुधारणा ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. आणि या सुधारणा ज्या आपल्या धुळे जिल्ह्याला कायम स्वरूपी त्यांनी दिल्या आहेत. मी त्याच्या सुट्टीस अभिवादन करतो आणि मी बापूंना सांगतो की बापू हे तुम्ही जे कार्य केलं आहे त्याचा सुद्धा मी तुम्हाला आभार मानतो आणि मी आपले 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की माणुसकीचा झरा संपला, खोट्या जगात खरा संपला, लाखाचा या महालामध्ये गावाचा आसरा संपला. माणसांना जोडणारा एक भक्कम दोरा संपला, सर्व दूर चकाकणारा कोहिनूर हिरा संपला, प्रेमाने चिंब करणारा प्रेमाचा मारा संपला आणि मनाला सुख देणारा एक मंजूळ वारा संपला. अति गोड वारा, मंजूळ वारा आपल्यातून गेलेले आहेत. मी सर्वांना उपस्थितांना विनंती करतो की साहेबांचा ओम शांती शांती शांती. फक्त 2 मिनिटं बसून घ्या. आदरणीय बापूसाहेब आभार व्यक्त करा. घराच्या अनावरण प्रसंगी ज्यांच्या हस्ते स्मृतीस्थळाचं अनावरण झालं असे आपले लोकनेते विकासरत्न सरकार साहेब, तसेच जिल्हा परिषदचे आमचे सदस्य गट नेते कामराज भाऊसाहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायण भाऊसाहेब, विविध जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आदरणीय धरतीताई व उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सदस्य, सर्व आजूबाजूला आलेले मुळसे साहेबांवर प्रेम करणारे मित्र परिवार व ज्येष्ठ व श्रेष्ठ असे सर्व आमच्या परिवारावर प्रेम करणारे, मुळसे साहेबांवर वैयक्तिक प्रेम करणारे उपस्थित राहिले, त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो.